नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, 27 सप्टेंबरला आपली परीक्षा आहे आणि जवळपास आता आपल्या परीक्षेला मात्र 45 दिवस राहिलेले आहे. तर शेवटच्या 45 दिवसांमध्ये आपण अभ्यास कसा करावा? कारण महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये पेपर 1 आणि पेपर 2 असे दोनही पेपर अत्यंत महत्त्वाचा आहे. तर आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण कशा पद्धतीने आपण अभ्यास करावं, जेणेकरून आपण क्वालिफाय होऊ शकतो, यासाठी महत्त्वपूर्ण 10 टिप्स आपण डिस्कशन करूया. जेणेकरून मॅक्सिमम आपण स्कोर करू शकतो आणि हे एक्झामिनेशन आपण क्वालिफाय होऊ शकतो. त्यामुळे हा सेशन आपल्याला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सोबतच मित्रांनो, यामध्ये जे महत्त्वपूर्ण पॉइंट्स आपण डिस्कशन करणार आहोत अभ्यासासंबंधात, तर त्याला देखील आपल्याला अप्लाय करायचा आहे आपल्या स्टडीमध्ये, जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला होईल आणि आपण उत्तमरित्या ही परीक्षा क्वालिफाय करू शकू. तर सर्वप्रथम मित्रांनो, 45 दिवस राहिलेले आहे. नवीन बॅच आपण सुरू करीत आहोत. 45 डेज क्रॅश कोर्स आपण सुरू करीत आहोत. ज्याची फीस मात्र ₹2600 आहे. 1 वर्षाची व्हॅलिडिटी, 50 मॉक टेस्ट, 10 वर्षाचं पी-वाय-क्यू नोट्स आहे. डेली लाईव्ह सेशन होणार, जे आपण रेकॉर्डेड बघू शकता. तर ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून आपण आजच कोर्सला जॉइन करू शकता. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 याची देखील बॅच आपण 17 ऑगस्ट पासून सुरू करीत आहोत. पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स आणि लॉचं सब्जेक्ट अवेलेबल आहे, ज्याची फीस मात्र 4000 आहे. आजच या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून पेपर 2 च्या बॅचेसला आपण जॉइन करू शकतो. तर बघा, काय करायचं आहे आता आपल्याला. आता जवळपास आपल्याकडे 45 दिवस आहे. 45 डेज आपल्याकडे राहिलेले आहे. तर या 45 दिवसामध्ये आपलं फोकस जे आहे ते कशावर असावं? अभ्यासावर जास्तीत जास्त असायला हवं. कारण मित्रांनो, होतंय काय, 27 सप्टेंबरला आपलं पर्टिक्युलर एक्झामिनेशन आहे आणि इथून जर आपण विचार केलेलं तर कमी कालावधी आहे. तर या कमी वेळेमध्ये रिव्हिजन जे आहे ते मॅक्सिमम रिव्हिजन आपलं व्हायला हवं. जसं की आपण टाईमचा जर विचार केलं, की आपण वेळेचं नियोजन कसं करायचं? किती वेळ करायचं? तर किती वेळ किंवा हे आपण डिस्कशन करण्यापेक्षा दोनही पेपरचं वेटेज आपण समजून घेतलं पाहिजे. कारण एक्झामिनेशनमध्ये बघा, पेपर 1चं जर विचार केलेलं 10 युनिटचं सिलेबस आहे. ठीक आहे. हा कॉमन पेपर आहे पेपर 1. सो इथे 10 युनिट्सचं समावेशन आहे. टोटल अभ्यासक्रमात आपल्याला 10 युनिट्स दिलेले आहे. बरोबर? पण या 10 युनिट्स आपण काय करू शकतो? 45 दिवसाच्या आतमध्येच आपण कव्हर करू शकतो. हं. म्हणजे छोट्या-छोट्या, स्मॉल युनिट्स आहे. सो याला आपण इझिली काय करू शकतो मित्रांनो, डिव्हाईड करून अभ्यास करून घेऊ शकतो. जसं की युनिट 1चं जर आपण विचार केलेलं, टीचिंग हा सोपं युनिट आहे. युनिट 2 हा रिसर्चवर आधारित आहे. युनिट 4 हा आपल्याला कम्युनिकेशन दिसेल. त्यानंतर युनिट क्रमांक 8 जो आहे आय-सी-टी आहे. 9 पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायर्नमेंट आणि 10 हायर एज्युकेशन. तर हे अशा 6 युनिट आहे, ज्यावर 60 गुणांवर आधारित प्रश्न येणार. या व्यतिरिक्त 3 युनिट जे विचारलं जातं 30 गुणांसाठी आणि 1 युनिट आपल्याला येतं ते म्हणजे कम्प्रिहेन्शनसाठी. ठीक आहे. तर 30% वेळ जरी आपण दिले ना, तरीही इझिली आपण पेपर 1 योग्यरित्या अभ्यास करू शकतो. पण इथे प्रश्न कशाचा आहे? तर पेपर 2चा. का बरं? कारण मित्रांनो, होतंय काय? पेपर 2 जे आहे, ठीक? याचं सिलेबस जरा मोठा आहे. ठीक. जनरली 10 युनिट आहे यामध्ये, पण प्रत्येकच युनिटचं असं आगळं-वेगळं महत्त्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहे. मोठा-मोठा सिलेबस आहे, मोठा युनिट्स आहे. तर अशा वेळी आता 45 दिवसामध्ये या 10 युनिट तुम्ही कव्हर करणार असं पॉसिबल नाही. पण क्रॅश कोर्समध्ये ते पॉसिबल आहे. पण तरी देखील यामध्ये आपण काय करायचं, आता आपल्याला जे पी-वाय-क्यूज आहे त्याला
डेली बेसिसवर तुम्ही काय करा, सोडवण्यासाठी सुरुवात करा. जसं फॉर एक्झाम्पल सांगायचं झालेलं, तर जसं लास्ट इयरचा पेपर 2025चा पी-वाय-क्यू प्रश्नसंच घ्या. ठीक आहे. याला आपण 50 प्रश्न पहिल्या दिवशी सोडवायचं आणि त्यामधील 50 प्रश्न दुसऱ्या दिवशी. सेकंड डेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, किती प्रश्न आपलं योग्य आलेलं याचं ॲनलाईज करायचं आहे. विश्लेषण करा. कुठले टॉपिक्स आपलं आणखीन वीक आहे ते इथून आपल्याला कळेल. कुठे आणखीन आपण लक्ष देऊ शकतो किंवा पर्टिक्युलर पेपर 2 चं देखील आपण विभाजन करूनच अभ्यास करतो. त्यामुळे कुठलं पॉइंट आपलं वीक आहे किंवा येणारे प्रश्न कसं येतात, वारंवार कुठले टॉपिक आपलं रिपीट होत आहे, हे देखील समजण्यासाठी हे पी-वाय-क्यूज तुम्हाला खूप महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे डेली बेसिसवर आता पी-वाय-क्यूज आपल्याला अभ्यास करणं हे खूप इम्पोर्टंट आहे. जसं स्टडी करीत असताना 5 ते 7 तास आपण द्यायचं. आपल्या अनुसार आपण हा टाईम डिसाईड करू शकतो. काही विद्यार्थी मॉर्निंग प्रेफर करतात, कोणी इव्हनिंगला अभ्यास करतात, तर तुम्ही आपल्यानुसार. आता हा जो वेळ आहे तो रिव्हिजनचा आहे आणि एम-सी-क्यू प्रॅक्टिस आणि पी-वाय-क्यूचं ज्या पद्धतीने मी सांगितलेलं आहे, नक्कीच अभ्यास आपण करायला हवं. मेजर टॉपिक आहे, ठीक आहे. एक-एक टॉपिक अभ्यास करा. सब्जेक्ट वाईज काय करा, तुम्ही नोट्स काढा. कारण कसं आहे, मोठा-मोठा जेव्हा सिलेबस असतो, तेव्हा एकदा वाचलं, फर्स्ट रिव्हिजन केली, की आपल्याला सगळंच लक्षात येईल असं नाही. त्यामधून काय होऊ शकतं, मोठ्या प्रमाणात जे कन्फ्युजन आहे मित्रांनो, तो आपलं क्रिएट होऊ शकतं. त्यामुळे हे असं होऊ नये, याला आळा बसावं. त्यासाठी आपले स्वतःचे नोट्स असणं आणि त्या फक्त नोट्स ठेवायचं नाही, तर त्याचं रिव्हिजन करणं देखील आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट ठरेल. ठीक आहे. प्रॅक्टिस करा डेली बेसिसवर एम-सी-क्यूजची. 15 ते 20 एम-सी-क्यूज डेली बेसिसवर सोडवा. जसं की फॉर एक्झाम्पल पेपर 1चा जरी आपण विचार केलेला, समजा तुम्ही लॉजिकल रिझनिंगचा पार्ट काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. तर त्या टॉपिकवरचे प्रश्न पी-वाय-क्यूज म्हणून विचारलेली ते एकदा बघून घ्यायचं आणि सोबतच तो प्रश्न कसं सोडवायचं, ठीक आहे. तर याचं तुम्हाला काय करायचं आहे, एम-सी-क्यू थ्रू अभ्यास करायचा आहे. आता कमी दिवस आहे, 45 डेज आहे. त्यामुळे मॅक्सिमम आपण एम-सी-क्यू प्रॅक्टिस, पी-वाय-क्यू, सॉल्व्हिंग अँड रिव्हिजन हे 3 जे महत्त्वाचं पॉइंट आहे, त्यावर तुम्ही मॅक्सिमम फोकस जर केलेलं, तर नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण 200 पेक्षा अधिक देखील मित्रांनो आपण स्कोर करू शकतो. असं नाही की पेपरमध्ये आपण तिथपर्यंतच्या स्कोरपर्यंत पोहोचू शकत नाही. योग्य नियोजन असेल, प्रश्नांचा सराव असेल, पी-वाय-क्यूजचा अभ्यास असेल आणि बरोबर आपण जर नियमितरित्या रिव्हिजन करीत असेल, तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी काय आहे, पॉसिबल आहे. त्यामुळे मॅक्सिमम टाईम आपण प्रश्न उत्तर सोडवण्यामध्ये आता घालवायला हवं. कारण थेरटिकल पार्ट आपण कितीही अभ्यास केलेलं आहे ना, पण अल्टिमेटली विद्यार्थ्यांना प्रश्न कसं सोडवायचं हे माहीत असणं तितकंच गरजेचं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा आणि अशाच पद्धतीने व्हिडिओ लेक्चर्स बघत राहा. सोबत मित्रांनो, आपली नवीन बॅच 17 तारखेपासून सुरू होत आहे. याला देखील आपण जॉईन करू शकता, जेणेकरून आपली एक्झामची जी प्रिपरेशन आहे ते आणखीनच समोर जाईल आणि उत्तमरित्या तुम्ही ही येणारी परीक्षा क्वालिफाय. थँक यू सो मच.